पत्नी गर्भवती असली तरी मागील क्रौर्य पुसले जात नाही. दिल्ली हायकोर्ट. पत्नी गर्भवती आहे म्हणून पतीवर केलेले पूर्वीचे मानसिक किंवा शारीरिक क्रौर्य माफ होईल असा समज दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. हायकोर्टाने ठामपणे म्हटले आहे की पत्नीची गर्भधारणा किंवा थोड्या काळासाठी झालेला समेट पूर्वी केलेल्या क्रौर्याची कृती रद्द करू शकत नाही. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की गर्भधारणा, गर्भपात किंवा तात्पुरता सुधारलेला वैवाहिक संबंध याचा अर्थ असा होत नाही की विवाह सुखी आणि सामान्य चालू आहे. जर नात्यात सतत अपमान, मानसिक दबाव, आत्महत्येच्या धमक्या, पतीसोबत राहण्यास नकार, खोटे व गंभीर आरोप अशा गोष्टी सुरूच राहिल्या तर त्या मानसिक क्रौर्याच्या गंभीर स्वरूपात मोडतात. हायकोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की घटस्फोट म्हणजे कोण जिंकलं किंवा कोण हरलं हे ठरवणं नाही, तर नातं कायमचं तुटलं आहे हे ओळखणं आहे. सासरच्या लोकांवर केलेले खोटे किंवा गंभीर आरोप विश्वास कायमचा नष्ट करतात आणि अशा परिस्थितीत विवाह वाचवता येत नाही. न्यायालयाने हेही मान्य केलं की भावनिक क्रौर्य हे शारीरिक हिंसे इतकंच घातक असू शकतं आणि हे घटस्फोटासाठी पूर्णपणे वैध कारण आहे. या सर्व बाबत लक्षात घेता दिल्ली हायकोर्टाने ठरवले की विवाह अपूर्णरित्या तुटत आहे आणि पतीच्या घटस्फोटाच्या मागणीला मान्यता दिली गेली आहे. संदेश स्पष्ट आहे. कायदा सहानुभूतीवर नाही तर पुराव्यावर चालतो. गर्भधारणा म्हणजे क्रौर्याला कायदेशीर संरक्षण नाही. कायदा समजून घ्या, आपले हक्क ओळखा. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. या आणि अशा लेटेस्ट कायदेशीर माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला. नमस्कार.